आहेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही दिवसांपूर्वी एक फिर्यादी यांचे मिक्सर आणि मंदिरामध्ये चोरी झाली होती आणि त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल सरांनी विभागाला तसेच पोलीस स्टेशनला याबाबतचे चोरीचा छडा लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आहेफाटा पोलीस स्टेशनने 3 आरोपींचा शोध घेतलेला आहे आणि 3 आरोपींची नावे तुकाराम कातोरे राहणार कळंब तालुका आंबेगाव, निवृत्ती मेंगा आणि अजय मेंगा दोघे राहणार जांबूत बुद्रुक संगमनेर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल तपास केला. सखोल तपास केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि आहेफाटा हद्दीतील 3 गुन्हा नंबर क्रमांक 115/26, गुन्हा नंबर क्रमांक 146/26, गुन्हा नंबर क्रमांक 147/26 आणि ओतूर पोलीस स्टेशन हद्दीतील 123/26 आणि गारगाव पोलीस स्टेशन हद्दीतील 145/26 हे 5 गुन्हे उघडकीस आलेत. या 5 गुन्ह्यामधील मुद्देमाल साधारणपणे 8 ॲम्प्लिफायर मशीन, 2 मिक्सर, 1 LED TV आणि 1 देवीचे मंगळसूत्र असा साधारणपणे 3.5 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर कामगिरी हे आहेफाटा पोलीस स्टेशनचे विश्वास जाधव, ASI सतीश टावरे, ASI राजेंद्र हिले, पोलीस हवालदार भीमा लोंढे, विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित माळुंजे, पोलीस कॉन्स्टेबल नवीन आरगडे, ओंकार खुने, गणेश जगताप, प्रशांत तांगडकर आणि सकाराम जोंबडे यांनी केले आहे. पुढील तपास चालू आहे. ह्याच्या ज्या 2 चोऱ्या आहेत त्या ॲम्प्लिफायर मशीन वगैरे गेलेल्या आहेत, या आळे गावात झालेल्या आहेत आणि मुक्ताई मंदिर आहे गल्ले गावामध्ये. मुक्ताई मंदिरामध्ये गल्ल्यावरती एक मंदिर चोरी झाले आणि 2 चोऱ्या इतर आहेत. ते गारगाव पोलीस स्टेशनची एक आहे, त्यामध्ये अंगणवाडी आहे. अंगणवाडीमध्ये मुलांना दाखवण्यासाठी जो LED डिस्प्ले असतो तो त्यांनी चोर लावला, तो आपण ताब्यात घेतलेला आहे. आणि ओतूर पोलीस स्टेशनला सुद्धा 2 ॲम्प्लिफायर मशीन आहेत, ते DJ साऊंड सिस्टीमसाठी वापरल्या जातात, त्या जप्त करण्यात आलेल्या. तपासासाठी काय काय याच्यामध्ये हे जे 3 आरोपी आहेत त्यातला जो मुख्य आरोपी आहे तुकाराम पोपट कातोरे हा कळंब या ठिकाणी दुसऱ्याकडून बाहेर शेती करतो आणि त्याचे हे 2 मेहुणे आहेत, निवृत्ती मेंगाळ आणि अजय मेंगाळ, आणि हे DJ ऑपरेटर आहेत. यांनी हे मशीन चोरून तिथे नेऊन हे निवृत्ती मेंगाळ आणि अजय मेंगाळ हे त्या मशीनचा वापर भाड्याने DJ लावण्यासाठी, सुपाऱ्या घेण्यासाठी करतो. राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.